लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता हा वाटप कधीपासून होणार आहे, कोणत्या ताईला मिळणार आहे याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो ज्या ताईला 9वा हप्ता भेटला नाहीये, ज्या ताईला 8वा हप्ता भेटला नाहीये, त्या ताईंना तो कधी भेटणार आहे ह्या पण तुम्हाला मी गोष्टी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला 8वा हप्ता भेटलाय का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 9वा हप्ता तुम्हाला भेटलाय का, आतापर्यंत मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटलाय का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि हे वाटप तुम्हाला कधीपर्यंत चालणार आहे ते पण सांगणार आहे। बऱ्याच ताईंना या ठिकाणी 8वा हप्ता भेटला नव्हता, 9वा हप्ता भेटला नव्हता, त्या ताईंसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। आणि बघा पुढची उत्सुकता लागली आहे 10व्या हप्त्याची, ती 10वा हप्ता कधी भेटणार आहे, 10वा हप्ता आमचा किती रुपये असणार आहे, 1,500 रुपये असणार आहे का 2100 रुपये असणार आहे, तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो त्या देखील तुम्हाला गोष्टी मी सांगणार आहे, कारण अधिवेशन चालू आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेटच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी सगळ्या घोषणा होत असतात, सगळे पैसे मंजूर होत असतात आणि हे अधिवेशन अजून संपलेलं नाही। लक्षात घ्या 26 मार्च पर्यंत, परत सांगतोय 26 मार्च पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे आणि या 26 मार्च पर्यंत तुम्हाला या ठिकाणी 8वा हप्ता असेल 9वा हप्ता असेल याचे पैसे मिळत राहणार आहेत। ही मोठी बातमी समोर आली आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। कोणत्या ताईला किती पैसे भेटणार आहेत, कोणत्या ताई 8व्या हप्त्यात बसणार आहेत, कोणत्या ताई 9व्या हप्त्याचे पैसे बसणार आहेत, त्याच्यानंतर 10व्या हप्त्याचे कोणत्या ताई बसणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि नवीन असताल कोणी चॅनलवर परत एकदा सांगतोय, नवीन कोणी आला असताल चॅनल हे पहिल्यांदा कोणी व्हिडिओ बघत असताल, अशा कोणी ताई आहेत का ज्या आता काही दिवसापासून आपले व्हिडिओ बघत आहेत, अशा कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। लाडक्या ताईंनो तुमचं सगळ्यांचं हे चॅनल आहे, तुमच्या लाडक्या बहिणीचं हे चॅनल आहे, त्याच्यामुळे चॅनलला नवीन कोणी आला असताल तर सबस्क्राईब करून ठेवा। खूप महत्त्वाचे अपडेट्स आपल्या या चॅनलवर दिले जातात। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे ती म्हणजे वितरण। लक्षात घ्या हे लाडक्या बहिणींनो वितरण जे आहे 8वा हप्ता 9वा हप्ता, बऱ्याच ताईंचे मला असे मेसेज आले होते की सर आम्हाला 8वा हप्ता आला नाही, 9वा हप्ता आला नाही, सर आम्हाला पहिले पण काही हप्ते आले नाहीत, मग त्याच्याबद्दल आम्ही काय करायचं। तर लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आली आहे, ती अपडेट तुम्हाला मी अगोदर सांगतो। लक्षात घ्या 15 मार्च पर्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वितरण झालं। लक्षात घ्या 15 मार्च आहे, 15 मार्च, या 15 मार्च पर्यंत खूप मोठ्या स्वरूपात वितरण झालं होतं 8व्या टप्प्याचं 9व्या टप्प्याचं, आणि त्याच्यानंतर देखील असं नाहीये की लगेच हा हप्ता वितरण होणं बंद झालंय, वितरण चालूच आहे। आणि लक्षात घ्या 26 मार्च पर्यंत हे वितरण चालू राहणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो ज्या ताईंना 8वा हप्ता आला नसेल, 9वा हप्ता आला नसेल, काळजी करायची गरज नाही, त्यांना देखील या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। 26 मार्च पर्यंत पैसे भेटणार आहेत। अशा कोणी ताई आहेत का ज्यांना आज किंवा काल किंवा परवा ह्या सोमवारपासून कोणाला पैसे भेटलेत का, सोमवार मंगळवार बुधवार अशा कोणी ताई आहेत का ज्यांना पैसे भेटले आहेत, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या ताईंनो बघा लक्षात घ्या 8वा जो हप्ता आहे तो 2,49,00,000 ताईपर्यंत पोहोचलाय। लक्षात घ्या 2,49,00,000 ताईपर्यंत हा हप्ता पोहोचलेला आहे आणि वितरण होणारे 8व्या हप्त्याचं ते म्हणजे 2,52,00,000 ताईपर्यंत, म्हणजे अजून 3,00,000 ताई बाकी आहेत। लक्षात घ्या 8वा हप्ता जो आहे 8वा हप्ता 3,00,000 ताईपर्यंत अजून पोहोचायचा बाकी आहे, 3,00,000 ताई। त्याच्यामुळे बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आम्हाला 6वा हप्ता आलता, 7वा हप्ता आलता, 8वा हप्ता आला नाही, 9वा हप्ता आला नाही, तर लक्षात घ्या अजून अशा 3,00,000 ताई बाकी आहेत आणि त्या 3,00,000 ताईला या ठिकाणी 26 मार्च पर्यंत पैसे भेटणार आहेत। बघा खुशखबर दिली सर्वांना, आनंदाची बातमी सर्वांना दिली। लाडक्या ताईंनो जर कोणत्या शेजारी पाजाऱ्यांना काकूंना कुणाला पैसे आले नसतील, काळजी करू नका असं सांगा त्यांना, 26 मार्च पर्यंत तुम्हाला पैसे भेटत राहणार आहेत। एकदा सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत, कारण की जर तुम्हाला 9 हप्ते भेटले असतील तर 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता देखील
या ठिकाणी वितरणाला सुरुवात होणार आहे. त्याची तारीख अजून आली नाही, परत सांगतोय, पण त्याच्या तारखा या ठिकाणी अंदाजित तारखा या ठिकाणी समोर यायला सुरुवात झाली आहे. त्या तारखा तुम्हाला मी सांगणार आहे कोणत्या तारखेपर्यंत पैसे भेटतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, असं कधीच होणार नाही आता की बाबा ह्याच पर्टिक्युलर पहिल्या आठवड्यात भेटणार आहेत, दुसऱ्याच आठवड्यात भेटणार आहेत, शेवटच्याच आठवड्यात पैसे भेटणार आहेत, असं कधी होणार नाही. जर आतापर्यंत जर तुम्ही बघितले पहिले प्रत्येक वेळेचे हप्ते बघा, लक्षात घ्या, 15 ऑगस्टच्या वेळेस 19 ऑगस्ट, 18 ऑगस्ट, 19 ऑगस्ट अशा मध्येच म्हणजे पैसे महिन्याच्या मध्येच पैसे आलेले आहेत. म्हणजे महिन्याच्या मध्ये पण पैसे येतात. त्याच्यामुळे जर कोणी तुम्हाला एखादे सर म्हणत असतील की बाबा नाही शेवटच्या आठवड्यात पैसे येतात तर त्या आणि रविवारी पैसे येत नाहीत अशा गोष्टी असतील किंवा ह्या ठिकाणी पैसे येत नाहीत, तर अशा लाडक्या ताईंनो अशा वेळेस तुम्ही लक्षात घ्या, असं काही होत नाही. कधी पण पैसे वितरण होऊ शकतात. आता दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला, 26 जानेवारीला बघा सुट्टीच्या दिवशी देखील पैसे आलेले आहेत. तिसरी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की पहिला ऑक्टोबरचा महिना बघितला असेल, ऑक्टोबरचा महिना कधी सुरू झाला बघा, ऑक्टोबर महिन्याचा जो वितरण होतं, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र भेटले होते. लक्षात घ्या, त्यावेळेस 25 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आणि 10 ऑक्टोबर पर्यंत पैसे आले होते. म्हणजे मागच्या महिना आणि पुढचा महिना जवळजवळ एक 10-15 दिवस हे वितरण चाललं होतं. असं पण काही वेळेस झालेलं आहे. आता बघा, काही वेळेस तुम्हाला असं सांगितलं मध्ये पण पैसे आलेले आहेत. म्हणजे कधी ऑगस्टची गोष्ट आहे, सगळ्यात पहिला जो हप्ता आला होता ऑगस्ट महिन्यात भाऊबीजेला, रक्षाबंधनला जो हप्ता आला होता तो तुम्हाला आला होता महिन्याच्या मध्यभागी आला होता. आणि काही हप्ते एकदम आठवड्याच्या शेवटी म्हणजे महिन्याच्या शेवटी पण आलेले. म्हणजे असं कधीच होणार नाही की बाबा, आणि आताचे जर हप्ते बघितले आपण ह्याच महिन्याचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते जर बघितले तर ते पहिल्या आठवड्यात आलेल्या सुरुवात झाली. बघा, एक 7 मार्च पासून यायला सुरुवात झालेली होती. त्याच्यामुळे असं कधीच गृहीत धरू नका की बाबा आपला जो हप्ता असणार आहे लाडक्या बहिणीचा तो बाबा लास्टच्या आठवड्यात येईल, मध्येच आठवड्यात येईल किंवा पहिल्या आठवड्यात येईल, असं कधी होणार नाही. ज्या वेळेस या ठिकाणी वरून न्यूज येईल त्यानुसार पैसे येत असतात. कोणत्या एखादं या ठिकाणी तुम्हाला काय न्यूज आली तर ती तुम्हाला मी सांगणार, त्याच्याबद्दल काळजी करू नका. त्याच्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता जो असणार आहे तो तुम्हाला कधी येणार आहे, 10वा हप्ता कधी येणार आहे ते तुम्हाला सगळ्याला सांगणार आहे. तर अजून एक छोटा प्रश्न विचारतोय, 10वा हप्ता सगळ्याला हवाय का? पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या ताईला हवाय? पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लक्षात घ्या, 26 मार्च पर्यंत हे अधिवेशन चालू आहे आणि त्याच्यात जर 2100 रुपयाचा मुद्दा जर मांडला, कारण बघितलं असेल अधिवेशनामध्ये सगळ्यात जास्त गाजलंय काय तर लाडकी बहीण गाजली. लाडकी बहीण योजना ही सगळ्यात जास्त गाजलेली आहे आणि अजून 5-6 दिवस बाकी आहेत. आणि या 6 दिवसात जर विरोधकांनी जर या ठिकाणी ऑपोज केला आणि या ठिकाणी लावून धरलं हे मुद्दा, लाडक्या बहिणीला 2100 पाहिजेत, तर लक्षात घ्या पुढच्या काही महिन्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये पण येऊ शकतात. तर कोणत्या ताईला 2100 रुपये पाहिजेत एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आणि लक्षात घ्या, हा जो 9वा हप्ता आहे तो 2,40,00,000 ताईपर्यंत पोहोचलेला आहे. कालपर्यंत बघितलं तर 2,40,00,000 ताईपर्यंत पोहोचलाय. म्हणजे 53,00,000 ताईपर्यंत तो पोहोचणार आहे. आणि पोहोचलाय किती ताईपर्यंत? 2,40,00,000 ताईपर्यंत. म्हणजे अजून जवळजवळ 13,00,000 ताई या ठिकाणी बाकी आहेत. 13,00,000 ताई अजून बाकी आहेत. आता बऱ्याच ताई अशा कोणी आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना 9वा हप्ता भेटला नाही. अशा कोणी ताई असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की 13,00,000 ताई अजून बाकी आहेत ज्यांना 9वा हप्ता भेटला नाहीये. काही ताई 3,00,000 ताई अशा बाकी ज्यांना 8वा हप्ता भेटला नाहीये. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला 26 मार्च पर्यंत पैसे भेटत राहणार आहेत. आता काही जिल्ह्यामध्ये वितरण कसं होईल, कधी जसे याद्या पुढे येतील, जसे डीबीटी पुढे येतील तसे स्वरूपात 26 मार्च पर्यंत हे पैसे या ठिकाणी पुढे येणार आहेत, त्या लाडक्या ताईच्या अकाउंटला पोहोचणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. बऱ्याच ताई टेन्शन मध्ये आल्या होत्या की सर आम्हाला 8वा हप्ता आला नाही, सर आम्हाला 9वा हप्ता आला नाही, सर आम्हाला मागचे काही हप्ते आले नाहीयेत, सर आम्ही नेमकं काय करायचंय? काळजी करू नका. तुम्हाला मी परत सांगतोय, लाडक्या ताईंनो, तुमचे जरी पहिले फॉर्म जर भरले असतील आणि अप्रुव्हल भेटला असेल, डीबीटी कंप्लीट असेल, सगळ्या गोष्टी कंप्लीट असतील, 26 मार्च पर्यंत तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. 100% गॅरंटी के साथ सांगतो, 100% गॅरंटी के साथ सांगतोय लाडक्या ताईंनो, तुम्हाला 26 मार्च पर्यंत पैसे येत राहणार आहेत.
त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, कारण की जवळजवळ 3 लाख अजून ताई बाकी आहेत ज्यांना 8वा हप्ता भेटला नाही आणि 13 लाख असे ताई आहेत ज्यांना 9वा हप्ता भेटला नाही. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर 26 मार्च पर्यंत पोहोचणार आहे. एक महत्वाची बातमी तुम्हाला सांगितले. माहिती आवडत असतील तर सगळ्यांनी लाईक करायचंय आणि ज्या ताई टेन्शन मध्ये आले असतील, ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्या ताईला हा व्हिडिओ पुढे पाठवायचा आहे, जास्तीत जास्त तुमच्या सगळ्या ग्रुपला शेअर करायचा आहे. आणि नवीन कुणी ताई आले असतील तर सबस्क्राईब करून ठेवा. चॅनल खूप महत्वाचं आहे लाडक्या ताईंनो, तुमचं चॅनल आहे, त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. काही नवीन अपडेट आलं तर उद्या तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.